आम्ही सारे खवय्ये. रेसिपी काय? चॉकलेट सुफले. चॉकलेट सुफले. सुफले. ओके, हे तरी वेगळंच नाव आहे. हो. ही कुठली आहे रेसिपी? इकडची का? नाही, ही पण ब्रिटिश किंवा अमेरिकन अशीच म्हणता येईल. कंबाईंड आहे. या. ओके, साहित्य सांगता मला. हे साखर घेतली आहे 8 चमचे. पाव लिटर दूध आहे. ओके. जिलॅटिन आहे, ते आपण विरघळून घेतलंय पाण्यामध्ये 1 चमचा भरून. बटर हे आपल्याला थोडंच लागणार आहे, पाव चमचा नावाला. यस. इसेन्स आहे, व्हॅनिला इसेन्स. ओके. कॉर्नफ्लावर. हे योगर्ट आहे, म्हणजे आपण दही बांधून ठेवलंय अर्धा तास आणि घट्ट दही वापरतोय. आणि कोको पावडर. ओके, साहित्य लक्षात आहे. योगर्ट म्हणजे चक्क्याच्या आधीचा प्रकार आहे. अगदी बरोबर. चक्का झाला की श्रीखंड होतं पुढे. कोणाला किती माहिती हल्ली माहित नाही, कारण पूर्वी मला आठवतंय स्वयंपाकघरात चक्का बांधून ठेवायचा आणि मग त्यात काठी विठी घेऊन व्यवस्थित चक्का बांधून आपण डायरेक्ट विकतच घेतो. वेळ कुठे आहे कोणाला. असो, साहित्य बघितलेलं आहे. इथे मी दूध तापत ठेवलेलं. काय आपल्याकडे पाहुणे येणार आहेत का कसं, म्हणजे काय मला काही कळलं नाही. दूध तापच आहे का आपल्याला? तापवायचं थोडं बॉईल करायचंच आहे. उकळ्या फुटतायत दुधाला. आता पुढे काय करायचंय? त्यातलं आपण थोडं दूध काढून घेऊया. त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि कोको पावडर आपल्याला मिक्स करायचं. ह्याच्यामध्ये मिक्स करायचे? हो. ओके. कॉर्नफ्लॉवर घालते. हे आता तुम्ही काय केलं? कॉर्नफ्लॉवर आपण दुधात घातलंय. कधी दुधात कधी पाण्यात, असं काय? हे आपण डेझर्ट बनवतोय दुधातलं, तर त्यामुळे आपल्याला ते पाण्यातलं नकोय. एरवी आपण भाज्यांना किंवा घट्टपणा येण्यासाठी ते पाण्यात विरघळून घालतो. गॉट इट. कोको पावडर. चॉकलेट सुफले बनवतोय आपण, त्यामुळे कोको पावडरचा भरपूर. सुफलेचा अर्थ काय हो? म्हणजे मला सुफले डेझर्टला तिकडे नाव दिलेलं आहे. ते हे जवळजवळ झालंय आता. डिझॉल्व्ह झालंय चांगलं. आता आपण हे उकळत्या दुधात घालूया. ओके. तुम्ही घालताय मिठावरती? सगळं घालू? थोडं थोडं घाला. येस. आता साखर. आता करेक्ट ते सगळं एकजीव झालेलं आहे. साखर किती? साखर प्रत्येकाच्या म्हणजे गोड जसं आवडतं कमी जास्ती त्यानुसार. आता आपण 6 चमचे घालूया. येस, बस. तुम्ही वरपर्यंत भरले होते ना? ठीक आहे, बस. आता हे साधारण विरघळलं नंतर पुढं काय राहणार आपलं काम? जिलॅटिन घालायचंय. अच्छा, झाली मिक्स झाली. आता काय? आता 1 पाव चमचा बटर घालू त्याच्यात. चकाकीसाठी बटरचा एक वेगळाच वास येईल काहीतरी. हा, पण एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये आपण थोडीशी घातली. थोडंसं बटर आहे. आणि याला मेन वास येणार आहे तो कोको पावडरचा, म्हणजे चॉकलेट. तो खूपच घातले आपण. येस. आणि व्हॅनिला इसेन्स पण घालणार आहोत नंतर. आता गॅस थोडं बारीक करा. ह्याच्यात जिलॅटिन घालूया, डिझॉल्व्ह केलेलं. ओके. सगळं घालू? हो. हे ढवळताय तुम्ही? नाही, बारीकच राहू द्या. ढवळू? हो. तुम्ही तोपर्यंत हे आपण जे क्रीम योगर्ट जे आपण घेतलंय ते मी हे करून घेते. एक बाउल. ह्याच्यात व्हॅनिला एसेन्स घालूया. एक चमचा भरून लागेल. हे आपण असं का केलंय म्हणजे? हे आपण स्मूथ करून घेतलं, त्याच्यात नीट व्यवस्थित अच्छा अच्छा डिझॉल्व्ह होण्यासाठी.
आता गॅस बंद करूया आणि मग हे व्हिप योगर्ट आहे त्याच्यात घालू. गॅस बंद करायचा. गॅस बंद करा. थोडं घाला तुम्ही. ओके. व्हॉट नेक्स्ट? हे जरा डिझॉल्व करून घेते आणि मग आपण ज्याच्यामध्ये आपल्याला सेट करायचं आहे त्या बाउलमध्ये काढूया ओके. आणि गार झालं की फ्रीजमध्ये सेट करायला ठेवूया. म्हणजे किती वेळ साधारण लागतो तिकडे? 2 तास लागेल वेळ. हे घट्ट असं व्हायला पाहिजे. घट्ट व्हायला पाहिजे. ओके. झालं ना? हे आपण आता फ्रीज मध्ये ठेवायचे. हे काय गार करून हे आपण फ्रुट्स बरोबर सर्व करणार आहोत. बर. तर ही फ्रुट्स मी कट करून आणले. जी अवेलेबल असतील ती. हो. म्हणजे त्यात काही आपल्याला सफरचंद तर सफरचंद, मोसंबी तर मोसंबी असं. जे आवडत असेल ते. ओके. आणि सर्व करताना हे असं मध्ये ठेवायचं आणि सर्व आणि सर्व करायचं. करायचं आणि तुम्हाला द्यायचं आणि तुम्ही खायला सुरुवात करायची. पण सध्या तुम्ही लिहायला सुरुवात करा साहित्य आणि कृती. चॉकलेट सुफ्ले बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कोको पावडर, दूध, जिलेटिन, 8 चमचे साखर, पाव चमचा बटर, योगर्ट, कॉर्नफ्लोर आणि व्हॅनिला इसेन्स. कृती: प्रथम गरम दुधामध्ये कॉर्नफ्लोर आणि कोको पावडर एकजीव करून घ्यावी. हे मिश्रण उकळत्या दुधामध्ये घालावं. त्यामध्ये साखर, बटर आणि पाण्यात भिजवलेलं जिलेटिन घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका बाउलमध्ये योगर्ट घेऊन त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालून फेटून घ्यावं. गॅस बंद करून दुधाच्या मिश्रणामध्ये योगर्ट घालावं. थंड करून फ्रीज मध्ये 2 तास सेट करून घ्यावं आणि चॉकलेट सुफ्ले फळांबरोबर सर्व्ह करावं. आम्ही